करून व्याज तू आपण याते बुज दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. अर्थ, या गोष्टीचे निमित्त करून तू आपल्याला स्वतःला जाणून घे. दिवापणाने आपले स्वरूप जसे पाहत असतो. दिव्याला पाहायला जसा दुसरा दिवा लागत नाही, दिवा आपल्या प्रकाशाने आपले स्वरूप प्रगट करतो, त्याप्रमाणे हे माझे पत्र लिहिणे झाले आहे. तेव्हा या पत्रातील शब्दाचे व्याज म्हणजे निमित्ताने सहाय्याने तू आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ समजून घे. म्हणजे मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे बोधात तू राहा. पाठीमागे थोडीशी केली तुम्ही. हे ते करून व्याज तू आपण पया बोध, होय की नाही. हे ते म्हणजे पाठीमागे तुला बोध सांगितलाय ना, ते तू आहेस असा बोध सांगितलाय ना, त्याचा व्याज कर. म्हणजे पाठीमागे तू बोध केलाय ना, त्याचं चिंतन कर तू, आणि तू तुझ्या स्वरूपाला प्राप्त हो. त्याच्यासाठी त्याने ती उदाहरणं दिलेलं आहे. दिव्याला आता काय आहे माहिती काय, सद्गुरूंनी बोध केला तर तुम्हाला कुठनं काय वस्तू आणून द्यायची नाही. वस्तू आपली स्वयंसिद्धच आहे, प्रकाशमान वस्तूच आहे. म्हणून तुमच्या ज्ञानासाठी देखील दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही. साक्षी हा सर्वांचं प्रकाशन करतो, पण साक्षीचं प्रकाशन करायचे दुसऱ्या वस्तूची गरज नाही. तसं तुला तर सांगितलंय ना मी, दिव्याने जसा दिवा लावला की त्या दिव्याला तर दुसऱ्या दिव्याची गरज नाही. तसं तुझं तू आता मी कोण आहे जाणून घे ना. शब्दाचं व्याज करून तुला सांगितलंय मी, तर तो म्हशी महावाक्य हे तुला तुम्ही काय काय केले सांगितले, त्याचं व्याज कर. म्हणजे आता दिव्यानं जसा दिवा लावलाय तसं तुझी तुला तर तूप पिटवून घे. तर इथं दुसरी कोणाची काय, कारण का मग आता तोच विषय झालाय. मी सोडायचं कोणी, आपला पुन्हा सोडायचं मला. आणि त्या अहम सोडण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची देखील काही गरज नाही. तुझं तूच आता ते ज्ञान करून, म्हणजे सांगितले ना, निश्चय कुणी करायचा, स्वनच आपला आपण निश्चय करायचा. सद्गुरू तुम्हाला सांगतील, देव सांगेल, आणि कोण शास्त्र सांगेल मला, पण अहम जे आहे ना ते सोडणं हे आपल्याकडे आहे महाराज. त्याचं व्याज कर, तू तुझ्यातून निश्चयात राहा. दिव्याने दिव्या प्रकाश केला, कारण का स्वरूपानं आपण एकच आहोत. स्वरूपानं आपण एकच आहोत, प्रकाश रूपच आहोत आपण. त्या दिव्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, तसं आपल्या ज्ञानाला देखील दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही. कारण का त्रिपुटीतलं ज्ञान आहे, त्रिपुटीले विषय वेगळे असतील महाराज, पण त्रिपुटी प्रकाशन करणारा साक्षी एकच आहे ना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही त्रिपुटी आहे ना. ध्येय दाता ज्ञान ही त्रिपुटी आहे महाराज, पण त्याचं प्रकाशन करणारा जो साक्षी आहे तो एकच आहे. सर्वांचं प्रकाशन साक्षी करतो, पण साक्षीचं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. का तुम्ही आहे म्हणून कधी सांगावं लागतंय, दुसरं काही तुम्हाला सांगावं लागेल, काहीतरी करावं लागेल, पण तुम्ही आहे हे आतापर्यंत आपल्याला कुणी सांगायची गरज. आता त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. मी नेमकं कोण आहे आपल्याला कळलेलं नाही. आपण आहो एक आणि मानायला लागलोय, हिथंच भ्रमाची सिद्धी झाली महाराज. भ्रम अगोदर नाही, कार्यावरून कारणाची सिद्धी आहे, लक्षात ठेवायचं. कार्यावरून कारणाची सिद्धी आहे महाराज. तुम्ही काहीतरी म्हणायला लागला म्हणून तिथं कारण मानलेलं आहे. अमका तमका असा तसा सुखी दुखी हे आपल्याला वाटायला लागलं म्हणून बाबा हे स्वरूपाचं अज्ञान त्यांनी मांडलेलं आहे महाराज. एवढं जरी असलं तरी आपल्याला महाराज नेहमी आपलं प्रकाशमान जो आत्मा आहे ना त्याचा कधीही अभाव होऊ शकत नाही. आणि मग तू त्याच दिव्यानं जसा दिवा लावलेला आहे, मग आता त्यातलं दिव्या लावला, पहिला दिवा कोणता सांगता येत ना. दिव्यातनी फरक काय नाहीच नाही महाराज. तसं स्वरूपात येतकिंचितही फरक नाही महाराज. आदला मधला पहिला दुसरा इथं काही नाही महाराज. प्रकाशानं ती, कारण का वस्तू स्वरूपानं काय आहे एकच आहे ना. फक्त भेद कुठे आहे, तो उपाधिकृत भेद आहे. आणि भेद मिथ्या जाणून घ्यायचा. पण भेद दिसणारा कल्पित आहे आणि वास्तव हा भेद आहे, एवढं जाणलं म्हणजे झालं महाराज. आणि तुझं तू बुज करून घे, बजावून घे, म्हणजे
ज्ञान करून घ्या असं म्हटलंय. तेसी केली या गोष्टी हं. तया पण हे आपण- उघडी जे दृष्टी हं. आपण या आपण भेटी आपणा माझी. हो. अर्थ त्याप्रमाणे तुझ्याशी संवाद केल्यानंतर त्या संवादाच्या योगाने तू आपली ज्ञानदृष्टी उघडावी हीच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली भेट आहे. झालं? त्याप्रमाणे आता तुझ्या संगत मी संवाद केलाय. काय प्रश्न असतील ते सांगून एकमेकाचा प्रश्न उत्तर हा संवाद केलाय. गुरु शिष्याचा संवाद असावा महाराज. हा संवाद आहे, पण हा संवादी भ्रम आहे. तुमचा आमचा संसारातला संवाद हा विसंवादी भ्रम आहे. याला काय फल नाही. कितीही तुम्ही दिवस संवाद करीत बसा महाराज, संसारातला हा संवाद आहे तो भ्रमातला आहे महाराज. आता हाही संवादच आहे, पण याला फल आहे. गुरु शिष्याचा संवाद व्हावा, शंका याव्यात, त्याने त्याचं निरसन करावं, एकमेकाला विचारपूस व्हावा महाराज. आता तुझ्याशी मी संवाद केलाय, ते तू जाणून घे आणि तसं तू काय कर, निश्चय कर. ते तू आहेस असा निश्चय कर. मी बाबा परमतत्व, मी कोण चांगदेव नाही, योगी नाही, अमका नाही, तमका नाही, सच्चिदानंद स्वरूपानं कोण आहे मी, असं तू काय कर, मूळ स्वरूपाचा तू निश्चय कर. तुझ्या तू स्वरूपाचा काय कर, निश्चय कर. विवरण त्याप्रमाणे हा जो पत्रातून माझा संवाद झाला आहे त्या संवादाने तू आपली ज्ञानदृष्टी उघडून घे. ह्या पत्रातून तुझा माझा संवाद आलाय. आले नव्हते ते, हं. तुझा माझा संवाद आलाय. किंवा एकल्याचा संवाद होत नाही. नाही. तुझा माझा जो संवाद झाला ना, त्या संवादाप्रमाणे तू जाणून घे. तेच मी असं जाणून घेतो. तर तो मशी महावाक्य सांगितलं ना, ते मी आहे असं तू जाणून घे महाराज. कारण का इथं साधकानंच जाणून घ्यायचं आहे महाराज. सद्गुरूंनी सांगायचं काम त्यांचं असतं महाराज. पण निश्चय करणारा कोण? निश्चयाचे बळ तुका म्हणे. यावरून माझा ही सगळी साधनं जी आहेत ती केवळ निश्चयासाठीच आहे महाराज. किती जरी आपण ऐकलं, किती जरी बोललो, किती जरी सांगितलं, तरी निश्चय लवकर होत नाही. कारण का हे अहम जे इथं बसले दडून कुठंतरी ते लवकर जातच नाही महाराज. आणि जास्तीत जास्त आपल्याला सवय काय लागली माहिती आहे, लोकांचंच बघायचं. मग ते दोन दोषी जे आहेत महाराज, मला दोष एखाद्या बाहेरला दिसल, पण विक्षेप दोष जे आहे, आत जे कुटकुटते सारखं का नाही, ते प्रकाशन होत नाही. ते जिथं त्यानं प्रकाशन करायचं आणि त्याला पहिले घालवायचं महाराज. बरोबर आहे? ते लवकर जात नाही हो. काय आहे, त्यात आपली वेळ फुकट जाती, लोकांचे दोष आपल्याकडे येतात. आणि विनाकारण आपल्या देहाचा संबंध सोडायचा आहे, तर जगताचा संबंध धरून काय करायचा आहे ना सांगा. या जगाचा आपला आपण आलोय, येताना जग घेऊन आलोय का आपलं आपण आलोय, जाताना काय करणार आपण, जाणार आहे ना. बरं यायचं जायचं आहे का आपण धरलंय, जग आहे का धर. हे बघ तू सर्प कुठं आहे म्हणायचा, आपल्या डोक्यात. हे तर पहिले कळावं महाराज. तसं अहम कुठं आहे महाराज, सोच्या ठिकाणी आहे, आणि ते घालवायला पाहिजे महाराज. म्हणून रात्रंदिवस आपलं प्रकाशन करावं महाराज. मी आता कुठं आहे, माझा अभ्यास केवढा झालाय, माझ्या चित्तातली दोष काय आहेत, आता आपल्याला कोण आहे, काय वाटतंय, हे ज्याचं त्यानं हे करायचं महाराज. मग तू ते बुज म्हटले तसं तू निश्चय कर तसा. कारण का स्वतःच स्वतः निश्चय करायचा महाराज. बाकीची तुम्हाला काय देता येतील, घेता येतील महाराज, पण परमात्मा हा ज्याचा त्यानंच करायचा आहे. फक्त सद्गुरूची हित गरज आहे सांगण्यासाठी. कारण का तसा जरी तुम्ही निश्चय केला तर संशय जात नाहीत, आणि त्यांच्याकडे एक ते दया हे भांडवल असतं महाराज. दया हे भांडवल असतं, आणि तद्वारा ते कार्य होत असतं महाराज. आणि म्हणून गुरु शिष्य ही परंपरा जी ठेवली आहे ती तेवढ्यासाठी ठेवली आहे. श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र हे परब्रह्मच होते महाराज, तरी पण ते सद्गुरूला का शरण गेले, तर त्यांच्या वाक्याशिवाय आपला निश्चय होऊ शकत नाही. आणि ते एक तत्व सांगण्यासाठीच त्यांचा अवतार असतो महाराज. अवतार तुम्हाला केवळ आणि केवळ त्यांचा अवतार असतो, तो तेवढ्यासाठी असतो महाराज. नाहीतर त्यांना काही गरज नाही महाराज. आणि ते एक तत्व जे आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून ईश कृपेपेक्षा देखील सद्गुरु कृपा श्रेष्ठ मानलेले आहे. ईश्वर कृपेत तुमचं एक आदृष्ट निर्माण होतं महाराज.
ईश्वर कृपेत पुण्य संचय होतो, अदृष्ट निर्माण होतो महाराज. पण सद्गुरु कृपेत महाराज दृष्ट बल आहे. ईश्वर कृपेत महाराज एखाद्या वेळी भोगून संपले की परत आणि जन्म मरणाला यावं लागतं महाराज. पण सद्गुरु कृपेत महाराज जन्मा अभाव म्हणजे मोक्ष मिळतो महाराज. अनेक जन्माचं जे तुमचं आमचं बंधन आहे महाराज ते निवृत्त करतात सद्गुरु महाराज. आणि म्हणून त्यांच्या वचनावर अत्यंतिक विश्वास ठेवून त्यांनी सांगितलंय तसं आपण निश्चय करणं आपलं हे काय आहे, कर्तव्य आहे महाराज. त्यांचंही कर्तव्य सांगितलंय महाराज. तिसरा तरंग जो घातला तेवढ्यासाठीच खर्ची घातलाय महाराज, बरोबर आहे. त्यांचंही कर्तव्य आहे सांगितलंय महाराज. तो जिथं असेल तर त्याची शंका निवृत्त करून तुम्हाला पुढे घेऊन जाणं त्याचं त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते नेतात, दया हे त्यांचं भांडवलच आहे महाराज. त्यांच्यावरची जबाबदारी असते. त्यांच्यावर जशी जबाबदारी असते तशी त्यांच्या ह्याच्यातनं आपण राहून आपण अभ्यास करणं. हे बघा सेवा म्हणजे काय, त्यांचं पाय चिपीत होत ना. सेवा करणं म्हणजे त्यांनी सांगितलेला तसा आपण प्रयत्न करून तसं त्या स्वरूपाबद्दल जाणं हे त्याच्यात आहे. कारण का त्यांची खरोखर ती तळमळ असते महाराज. हे त्यातनं कधी निघेल महाराज. तसं लेकुराचे हित वाहे माऊलीचे. त्या आईला जसं आपल्या लेकराचं हित व्हावं असं वाटतं महाराज, तसं सद्गुरूला महाराज आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं असं वाटतं महाराज. त्याला सद्गुरू म्हटले महाराज. तया ते मी म्हणे गुरु म्हटले सद्गुरू. बाकीच्यांना गुरु म्हणतील महाराज. पण जो शिष्याची मरण चिंता वाहतो, शिष्याची जो मरण चिंता वाहतो तया ते मी म्हणे सद्गुरू. मग काय गुरु पुष्कळ आहेत महाराज, काहीतरी विद्या सांगणारे. पण त्याला मुक्त करण्याची ज्याच्या ठिकाणी तळमळ आहे महाराज तो सद्गुरू आहे. आणि मग तसा निश्चय करणारा त्याला शिष्य म्हणते. बाबा तू तसा निश्चय कर महाराज. तुला सांगितले ना तसा तू काय कर, निश्चय कर. यावरून असे लक्षात यावे की चांगदेवाची जर ज्ञानदृष्टी झाकलेली आहे तर तुमची आता एवढ्यावरनं लक्षात ठेवायचं. कारण का हा चांगदेव पासूनची ग्रंथ आहे महाराज. सर्वात उच्च कुटीचा आणि सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. महान एका अधिकारी पुरुषाला ईश्वर म्हणून घेणाऱ्याला उपदेश आहेत. आणि ते ही ज्ञानोबा रायच होते म्हणून तिथं पुरे पडले. तुमच्या आमच्या सारख्याचं काम नव्हतं मला. त्यानं वर आकाशातनं फिरवलं असतं. कारण का त्याच्याकडे काही दिवशी तिथं भांडवल होतं महाराज. चांगदेवाकडे तुम्हा मला जायचा अधिकार नव्हता महाराज. तरी पण महाराज अपुरा होता महाराज. नाही ज्ञानोबारायांचा अवतार त्यांच्यासाठी आहे म्हणायला काय हरकत नाही महाराज. नामदेव महाराजासारखा अजून जन्माला आलेला नाही बघतो. तसा योगी ज्ञानेश्वर चांगदेवासारखा नाही आलेला महाराज. पण अपुरे राहिले ना. आणि पूर्णता झाली तर परमार्थातच होते महाराज. पूर्णता होण्यासाठीच परमार्थ नाही. जिथं पूर्णता होती त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. तुम्ही बाकीचे किती मिळवा महाराज, याला पूर्णता नाही महाराज. पुढं 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 पुढे महाराज. पुढं काय मग ती विद्या संपन्न करा, ऐश्वर संपन्न करा, सत्ता संपन्न करा, प्रति ईश्वर व्हा पुढं. पण इथं मात्र पुढं मागं काय नाही. याला पुढं मागं काय नाही महाराज. खरी पूर्णता इथं आहे महाराज. कारण का ती व्यापकच आहे ना, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. म्हणून आता तू तसा निश्चय कर. चांगदेवाला जर अपुरं वाटला चांगदेव तर तुमचं आमचं काय महाराज. कुठं 2 कीर्तनं झाली, 2 जरा प्रवचनं झाली, काय महाराज कालचं तुमचं चांगलं झालं म्हटलं की महाराज चांगलं होऊ नयेच नाही, चांगलंच करावं महाराज. ऐकायला चांगलं शिकावं आणि चांगलं ऐकलं तर बोलायला चांगलं येतं, नाही तर येत नाही. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. कारण का श्रवणाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. श्रवणाची माझी मोक्ष अशी आहे तर हे तरी झालंच महाराज. कारण का ती कानात शिरायला पाहिजे ना, बुद्धीने तसा निश्चय करायला पाहिजे महाराज. आणि तेवढी ती बुद्धिवृत्तीची तयारी व्हायला पाहिजे. म्हणजे शास्त्र शुद्ध अंतःकरण बुद्धिवृत्ती व्हायला पाहिजे, तेव्हा ते तिथं कार्य करतं महाराज. आणि मग ते यथार्थ ऐकलं असलं तर तेच बाहेर पडतंय ना. तुमचा जो
भाव तयार असेल अंतरीची धावे स्वभाव बाहेर. स्वभाव बाहेर धावते महाराज. म्हणून श्रवणी यथार्थ व्हायला पाहिजे, तसं सांगायला बी आपल्याला वक्तव्य करताना देखील यथार्थ व्हायला पाहिजे महाराज. चांगदेवाला जर हे महाराज कळालं नाही, त्याला जर ऐकावं वाटलं, ऐकावं लागलं, वाटलं असेल नसं तो पुढचा प्रश्न आहे महाराज. तुमच्या आमच्या वाटण्यावर नाही महाराज, तिथं हे करावंच लागतंय. हे करावं लागतं. अर्जुना सांगले हे तुला करावं लागणार आहे, तुझ्यावर नाही. बघा तुम्ही, कारण का काही गोष्टी ह्या तुमच्यावर लादून का असताना कराव्याच लागतात महाराज, पर्याय नाही. चांगदेवाला जरी करावं लागलं, निश्चय करावा लागला, शरणागती करावी लागली, तर तुमचं आमचं काय महाराज, संसारिकाचं काय महाराज. आणि म्हणून ही 2-3 माणसं समोरची घेतल्यात अगोदर वेदांशास्त्रानं. सुरुवातीलाच नारद महर्षी महाराज 14 विद्या 64 कला असणारा, कुठेही संसाराचं भांडतीनं कायम ब्रह्मविना घेऊन फिरणारा मनुष्य, त्रैलोक्यातनं फिरणारा, त्याला देखील शरणागती करून घेऊन ते कार्य करावं लागलं आणि मग शांत झाला, समाधानाला प्राप्त झाला. तसाच चांगदेव आहे आणि तसाच नामदेव महाराज आहे. आणि अगदी ही परमार्थातली धुरेवरची माणसं आहेत महाराज, संसारातली नव महाराज. म्हणून तुला तसा निश्चय कर म्हटले. चांगदेवाला जर करावा लागतो तर तुम्हा मला करायला नको काय महाराज, करायला लागणार महाराज. काय आहे, भाग्यानं आपल्याला वेळा काय दिलेल्या असतात महाराज, तिथंच आपण टाका करतोय. हेच आपलं काय आहे, काय म्हणूया तिथं त्याला, काय लावायचं ते लावा. गुरुजींची सुरुवातीला हे असायची, मांडामांडी करा म्हणशीला. सुरुवातीला लोकांना बरं वाटते कुठली करायला, आणि हळूहळू मागणं ते दिवाळीचं गती. मग आजच्या दिवस राहिलं तर काय बिघडतंय, नाही आजच्या दिवशी गेलं तर पुढचा पाठ आहेच की, बरंच काहीतरी निघतंय त्यातनं मग हे सगळं भांडवल. पण इथं त्या शक्तीला बोलायला आव्हान केलेलं असते महाराज. जवळजवळ 9 ते 10 गुरुवार त्यांनी चुकलेले होते महाराज, भेट घेतली नाही. कारण का त्यांना माहिती होतं असं असं होतंय म्हणून, आणि होऊ नये म्हणून हे केलेलं होतं. ते सुरुवातीला वाटतं आपल्याला, वाढत जावावा हे साधक अवस्था कमी यावी, साधकाचा हे काय भाव काय, वाढत जावावं का कमी यावं महाराज. गुरुवारापासून चिंतन लागायला पाहिजे महाराज. रविवारचं गुरुवारापासून चिंतन, अरे आज रविवार नो काय सांगायची पाळी येते फोनवर. अरे वय 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 इथनं आमची तयारी महाराज. अरे काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण, की कुठले शब्द गाठलेत महाराज. काही दशा येईल अंगाची तर झुरत असे. आणि हे जर महाराज त्या योग्याला करावं लागलंय तर तुम्हा मला करावं का नको हे ज्याचं तरी ठरवायचं, करणं गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठीच महाराजा गुरु शिष्य परंपरा दिलेल्या आहे, त्यालाच परमार्थ म्हटले महाराज. त्यालाच काय म्हटले, परमार्थ म्हटले. हो, तुम्हाला ज्ञानदृष्टी आहे पण ती झाकलेली आहे. आपल्याला ज्ञानदृष्टी आहे की महाराज, पण झाकलेली आहे महाराज. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे म्हटले महाराज. आज आहे आपल्याला पण झाकली आहे महाराज, आवरण आहे. आणि आवरण निवृत्त करणं एवढंच कार्य आहे महाराज. वस्तू प्राप्त करून घ्यायची गरज नाही, वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. म्हणून वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती परत स्वयंसिद्ध आहे महाराज. ते काय करतात, तुम्हाला दृष्टी देतात महाराज. सद्गुरू काय करतात, तुम्हाला एक दृष्टी देतात महाराज. आणि हे सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. तेने अंजन गुणे, हो, दिव्य दृष्टी झाली. तेने अंजन गुणे.
श्री तुकोबाराय हीच भाषा वापरतात. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही होय. नेत्र. तुकोबारायांनी हीच भाषा वापरली महाराज. या चांगदेव पूर्वजन्मी पाप केले ते हे उस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता, तिमी रखून झाले 84 लक्ष योनी फिरतात दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्राकडे म्हणते बरंच. तर हाही आंधळा आहे आणि तूही आंधळा आहे. लक्षात घ्या. ज्ञानोत्तरचा आंधळा तो वेगळा आणि हा आंधळा वेगळा महाराज. अज्ञानातला आंधळा आहे. आणि जोपर्यंत आपल्याला दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत महाराज आपण थांबता कामा नाही महाराज. वेगानं चालू असावं महाराज. कारण का महाराज, काळाचा सपाटा चालू आहे का कसा आहे आता, का धीरी धीरी चालतोय. जाऊया आजच्या दिवस कुठेतरी वस्ती खाऊया असं कधी काळानं म्हटलेलं नाही महाराज. प्रत्येक क्षणाक्षणाला आपला महाराज आयुष्य जायचं आहे महाराज. प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं आयुष्य काळ कुरतडत आहे महाराज. आयुष्य जात आहे पहा. कालचा दिवस आपला गेलाच महाराज. काय तुम्ही करा सगळं तुम्हाला मिळवता येईल, पण त्या दिवसाची भर होत नाही महाराज. काळ जपत अशी महा आणि स्वहिताचा गोरवा म्हटले. तू महाराज मरून तिकडे काय करतो ते करून दे, त्याचं तू बघू नको, तुझं काय बघायचं ते बघ. कारण का महाराजांचं पंचनामा करतच आपलं सगळं आयुष्य निघालंय महाराज. असावं एकमेकाशी चांगला असावं महाराज. एकमेकाचे विचार चांगले असावेत, एकमेकाच्या विचाराने एकमेकाची समजूत चांगली व्हावी. त्याच्यासाठी त्यांनी म्हटले माझ्यामध्ये भेटून जातीचे किंवा संत संगती सदा म्हटलंय. त्याशिवाय त्याचं हे होत नाही ना. पण आपली दृष्टी उघडी करणं गरजेचं आहे महाराज. आणि ते करणारे दृष्टी देणारे सद्गुरू महाराज. हो. या चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाशी ज्या गोष्टी केल्या हो. त्या ज्ञान दृष्टी उघडण्याच्या केल्या. हो बघा, चांगदेव 65 महाराज या ज्ञानोबारायांनी चांगदेवाची गोष्टी केल्या, ज्ञानदृष्टी उघडायच्या गोष्टी केल्या त्या महाराज. इथं मांडामांड काही नाही महाराज. या 65 ग्रंथामध्ये बघा. करा असा शब्द कुठेही आले करुण महाराज बंद वाढत राहतो महाराज. करा हा शब्द कुठं आलेला नाही महाराज. का महाराज, तर बंधन जे आहे ते अज्ञान कृत आहे महाराज. तिथं ज्ञानाची गरज आहे. दृष्टी उघडायची म्हणजे काय, आवरण निवृत्त करणं किंवा ज्ञानाचा उदय होणं महाराज. क्रियेनं बंद वाढत राहतो महाराज. म्हणून मोक्षाला निव्वळ जर काय साधन जर असेल तर ज्ञान हेच साधन आहे. मग कर्म उपासना ज्ञानाची साधन आहेत अधिकार येण्यासाठी. मोक्ष ना तुम्हाला ज्ञानविनी एके उपाय कशी आधी गुंपी ए रुके म्हटले महाराज. ज्ञान सोडून जर तुम्ही बाकीचं मोक्षासाठी जर हे करायला तर त्या वृक्षात आधी एक गुंपाल महाराज. क्रियेने क्रियमान घडत राहते, मग ती तुमचं पुण्य होईल पाप होईल. पुण्य जरी झालं तरी परत भोगायला जावं लागतं महाराज. उपासना एक मानसिक महाराज ती कर्मच मानलेला आहे. वैकुंठाला जाशीला, चतुर्भुज होशीला, आणि काय तुम्हाला सांगायचं, लय तर चतुर्भुज होशीला महाराज, पण मुक्त होत नाही. कारण का याचं अज्ञानच निवृत्त करायला पाहिजे. मोक्ष मोक्ष म्हणजे दुसरं काय नाही महाराज, स्वरूपाचं आवरण निवृत्त करणं. अनर्थ अज्ञान निवृत्त करणं. हो, म्हणून इथं करा म्हणून कुठेही शब्द नाही महाराज. पण याच्यासाठी ऐकावं लागतं महाराज. श्रवण करा म्हणून सांगितलं. ऐका, ते ऐका ते आमचं ऐका म्हणून त्यांनी सर्व सांगितलंय. कारण का आम्ही कुणासाठी ऐकतोच की का नाही. जास्तीत जास्त आम्हाला बायका सांगणारे जास्त असतात महाराज. आणि तिचं तरी अगोदर ऐकावं लागतं. घरात पडताना तर बाहेर सांगते बघा ध्यानात राहत नाही, लिहून घ्या, असं असं सांगितलंय. होय होय म्हणजे तुझं बाहेर पडायला लागतंय महाराज. पण ते ऐकून चालत नाही महाराज. ते ऐकूनच महाराज आमची घसरगुंडी झाली महाराज.
ऐकावं ते कुणाचं शास्त्राचं सद्गुरूचं ऐकावं महाराज. कारण का तेच तुम्हाला काय आहे ते सांगणार आहे ते तारक महाराज. म्हणून करून भागत नाही, करा म्हणून कुठं सांगितलेलं नाही महाराज. क्रियेनं मोक्ष नाही, बराचसा त्याच्यात घोटाळा आहे महाराज. मोक्ष जो आहे तुम्हाला ज्ञानानंच आहे महाराज. मग ऐका म्हटले. हो तुम्ही अगोदर रजोगुणाने करीत होता, हो म्हणून तुम्हा सत्वगुणाने करा असे सांगितले. अगोदर रजोगुणात करत होता बाबा, म्हणून सत्वगुण वाढवायसाठी तुम्हाला करा म्हणून सांगितलं सत्वगुणातलं. म्हणजे आता पावे तो तुम्ही सत्वगुण वाढवण्याच्या गोष्टी ऐकल्या, हो पण ज्ञानदृष्टी उघडण्याच्या गोष्टी ऐकल्या नाहीत. बघा आतापर्यंत सत्वगुण वाढवायच्या गोष्टी ऐकल्या तुम्ही. आमची पूजा करा, तमकी पूजा करा, यज्ञाकाला जायचं राहून देता तुम्ही, निष्काम कर्म करा म्हटले सांगितलंय. पण ऐकल्या नाही त्या अजून गोष्टी तुम्ही. म्हणून ज्ञानदृष्टी उघडली नाही. आणि म्हणून तुमची ज्ञानदृष्टी उघडली नाही महाराज. आवरण राहिले ना तसंच. आणि चांगदेवाचा एवढाच दोष होता ना, का दुसरं काय होतं महाराज? जगदंतपादी कुठलाही दोष त्याच्याकडे नव्हता महाराज. नाही त्याला क्षुधा पिपासा हे दोष नव्हते महाराज. म्हणून तरी ससा म्हणे त्याच्यात राहत होता. नाही जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था देखील त्याला नव्हत्या. आपण हे सगळंच घेऊन आहे तरी पण त्याला महाराज ज्ञानदृष्टी उघडावी लागली महाराज. आपलं काय महाराज? आणि याच्यासाठी महाराज ऐकावंच लागतं. म्हणजे शास्त्रच ऐकावं लागतं. सद्गुरूंच्या मुखातनं ते तत्वमसी महावाक्यच ऐकायला पाहिजे महाराज. कारण का बाकीचे शब्द देखील महाराज सामान्य शब्द आहेत महाराज. नामानं मोक्ष म्हणतात लोक, पण अजून नाम म्हणजे काय ही कळलेलं नाही महाराज. नाम हे महाराज साधारण आहे, सामान्य आहे महाराज. आणि सामान्याचा विषय अंतर्भाव असतो महाराज. आणि विशेष तत्वमसी महावाक्य आहे. त्या सामान्याची विशेष त्या व्याप्ती आहे. आणि तत्वमसी महावाक्य हे एकच महाराज सद्गुरु मुखाखंड निघालेलं आहे महाराज. ते तू आहेस असं सांगावं लागतं ना. तेच तू आहेस असं सांगणार तत्वमसी महावाक्य आहे महाराज. आणि ते विशेषण आहे महाराज. आणि त्याद्वारा महाराज ज्ञान आपल्याला होतं महाराज. नाहीतर मला सामान्य पण ऐकतच आहे की ब्रह्म आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे, आत्मा आहे, परोक्षानं वागत नाही महाराज. तेच तू आहे असं सांगावं लागतं महाराज. आणि ते सद्गुरु मुखाखंडच यावं लागतं महाराज. हो किंबहुना चांगदेवाची ज्ञानदृष्टी उघडली नव्हती, म्हणून त्यांना माऊली असा संदेश देतात की चांगदेवाची ज्ञानदृष्टी उघडलेली नव्हती महाराज. म्हणून माऊली त्याला सांगते महाराज, बाबा तुझी ज्ञानदृष्टी उघड. आम्ही तुला सांगितलेल्या गोष्टीच्या साह्याने ज्ञानदृष्टीचा उदय करून घे. बघा आम्ही तुला सांगितलेल्या त्या गोष्टी सहाय्यक त्याचं घे आणि तुझी ज्ञानदृष्टी उघडून घे. म्हणजे तुझा जो अज्ञान अंश आहे तो घालव निवृत्त कर महाराज. ज्ञानदृष्टीचा उदय झाला म्हणजे आपल्याच ठिकाणी आपली भेट होईल. आता त्या ज्ञानदृष्टीचा उदय झाला ना, सूर्यावरचा ढग गेला की काय करायला लागते महाराज? आपलीच आपल्याला भेट होते महाराज. सहज आपल्याला भेट होते महाराज. कारण का वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. आणि ती आपणच आहोत महाराज. तिथं कुणीतरी कुणाला पाहायचं नाही महाराज. आपणच आपल्याला पाहायचं आहे महाराज. आपलीच आपल्याला इथं भेट होते महाराज. म्हणजे आपण आपल्या वास्तव स्वरूपातून च्युत झालो आहोत. त्या आपल्या मूळ स्वरूपावर याची ओळख करून घ्या. ही खरी आपल्या ठिकाणी आपली भेट आहे. आता आपली ओळख तुम्हाला वाटणार आमची ओळख नाही का आम्हाला? पण आता जी ओळख आहे ती भ्रमाची आहे. कारण का आपण देहाला कोणतरी मानायला लागलो, माझ्या संबंधाने माझी कोणतरी मानायला लागलो. हा सगळा मी अहम आणि मम हे खरा अध्यास आहे महाराज. हे तरी काय झालं महाराज? तर खऱ्या स्वरूपाला आपण आचवलो, त्याच्यातनं बाजूला आलो आणि कोण नाही त्याला आपण मी माझं म्हणायला लागलो महाराज. मग आता काय करायला पाहिजे महाराज? स्वतः मी कोण आहे ही उजाळून करून घ्यायला पाहिजे महाराज. मी देह नाही, देहाचा आणि माझा काही संबंध नाही महाराज. देहाचा अधिष्ठान असणारा, स्वयंप्रकाश असणारा, त्रिकालाबाधित सच्चिदानंद स्वरूपानं आत्मा ब्रह्म आहे. हेच तुम्हाला करावं लागणार महाराज. हा देह नाही, मी नाही, माझा नाही,
सूक्ष्म देहही मी नाही, माझा नाही, कारण देहही माझा नाही, मी नाही. या तीन देहाचं प्रकाशन करणारा सच्चिदानंद स्वरूपानं जो कोण आहे साक्षी रूपानं, तो मी असून तेच ब्रह्म आहे. कारण का ते देखील आत्मस्वरूपानं त्याला माहिती होतं. आत्मा मी आहे म्हणणारा चांगदेव, देह मी आहे म्हणणारे तुम्ही आहे, अनात्म्याला आत्मा मानणारे जीव, आत्म्याला आत्मा मानणारा योगी, पण आत्मा ब्रह्मरूप आहे सांगणारे संत महाराज. आत्मा ब्रह्मरूप आहे हे सांगणारे महात्मे महाराज. आणि एवढंच त्यांना माहिती नव्हतं महाराज, तेवढं करून द्यावं लागलं. आणि तेच खरं महाराज अज्ञान आहे. नाहीतर का तुम्ही आम्ही महाराज तो सुषुप्तीत समाधीत सुख भोगवतो, तर तुम्ही आम्ही सुषुप्तीत भोगतो ना. म्हणून ज्ञानाची योगाची जी समाधी आहे ती ज्ञानाची सुषुप्ती मानलेली आहे महाराज. आणि तुमची आमची जी जागृती आहे ना जीवाची, ती महात्म्यांचं स्वप्न आहे महाराज. कारण का त्यांना हे सगळं स्वप्न होतच आहे महाराज. आहे का नाही? नाव सांगा. आज तुम्हाला जे जग सत्य वाटतं महाराज, ते जग नाही, जग हे मिथ्याच आहे महाराज. अज्ञानानं बसायला आले महाराज. म्हणून तुम्हाला जे स्वप्न वाटतं महाराज, ते खरं स्वप्न नाही महाराज. खरं स्वप्न हे आहे. हे कधी कळेल महाराज? स्वरूप जागृती आल्यानंतर. स्वप्न मिथ्या कधी ठरतं? जाग झाल्यानंतर. तसं हे मिथ्या कधी ठरल? स्वरूप जागृती आल्यानंतर. म्हणून त्या तीन सत्ता सांगाव्या लागल्या महाराज. नाहीतर तसा सत्ता दोनच आहेत महाराज. सत्ता दोनच आहेत महाराज. नाही, सत्ता एकच आहे, धन्याची की जी मायबाप. अरे नाही त्याला सत्ता तरी काय देता मग? हे बघ वा, नाही त्याला मिथ्या तरी काय म्हणत बसायचं महाराज. पण आपल्याला मिथ्या म्हणून वाटना म्हणून सांगायची पाहिजे. कारण का मिथ्यातून निश्चय होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाव निवृत्त होत नाही महाराज. आणि जोपर्यंत त्यातला भाव निवृत्त होत नाही तोपर्यंत ते सुख दुःखाला कारण का अनुकूल प्रतिकूल वाटतं. आणि अनुकूल प्रतिकूल वाटल्यामुळं तेच तुम्हाला सुख दुःखाला पाप पुण्य निर्माण होतं आणि ते सुख दुःखाला कारणीभूत होतं महाराज. आणि तिथं सांगितलंय महाराज तिने, मृगजलात पडकं पुरवायचं आणि पिढीत बसवायचं. तसं नसणारं जग मानायचं, त्याला मिथ्या काय म्हणत बसायचं. पण बाबा साधकाच्या दृष्टीतलं हे जग सत्य तो घालवासाठी ते म्हणावं लागलं महाराज. कारण का तुम्ही नाही म्हणता आणि दिसते ते काय? अजातवादाच नाहीत म्हणून सांगितले ना सुरुवातीला महाराज. चौथा तरंग पहिल्याच याला सांगितलंय महाराज, तू म्हणतोस ते नाहीच. आणि तुला पाहिजे वाटतं ते तुझं स्वरूप आहे, आनंद आहे तुझं, सुख हे तुझं, आनंद आहे तुझं. तिथं आत्मानंदाची सिद्धी केली आहे महाराज थोडक्यातच. आणि पुढं महाराज तुम्ही नाही म्हणता, आम्हाला मान नाही महाराज. वंद्यापुत्र नाही, आकाशाला फूल नाही, सशाला शिंग नाही, आम्हाला माहिती आहे की. तुम्ही नाही म्हणता नाही जगाची प्रतीती येते तिचं काय वाट. आबाल वरदाना जे प्रतीतीला येते तिची काय वाट. मग जगात जग घालवायची नाही, जग तुम्ही धरले स्वीकारले त्याची वाट लावण्यासाठी विवर्तवाद सांगितला महाराज. अजातवाद पटण्यासाठी विवर्तवाद कळला की अजातवाद पटतो महाराज. पटवून घ्यायचा तो अजातवाद, कळवून घ्यायचा तो विवर्तवाद. मग तोच अज्ञानाचा परिणाम चैतन्याचा विवर्तवाद. रज्जूवर सर्प भाजला का त्याच्या सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचा अज्ञान, त्याचा परिणाम तोच पदार्थ या रूपानं प्रतीला आला महाराज. तोच पदार्थ सर्पच तुम्हाला रज्जू सर्प रूपानं प्रतीला आले. जरी प्रतीला आली तर तिथं सर्प नाही, सर्पाचा अत्यंत अभाव आहे. मिथ्या कशाला म्हणायचं महाराज? तर ज्या अधिकरणात जो अध्यास पदार्थ त्याचा अत्यंत अभाव आहे त्याला मिथ्या म्हटलंय. ज्या अधिकरणाच्या ठिकाणी अध्यास पदार्थाचा अत्यंत अभाव आहे त्यालाच काय म्हटलंय? मिथ्या म्हटलंय महाराज. नाही तेवढ्या काळ नाही महाराज चालत. कारण का त्रिकालाबाधित तो ठरत नाही. मग तेवढ्या काळात कसा ना अभाव त्याचा ठरला झाला. आणि म्हणून हे सगळे खंडित वाद आहेत महाराज. परिणामवाद, आरंभवाद, स्वभाववाद
खंडित आहेत महाराज. एक विवर्तवाद त्यांनी तुमची जगताची ती बी संगती लावण्यासाठी तो अध्यासवादाला पोषक आहे. स्वरूपाला धक्का न लागता मानलेल्या जगताचा बाद होतो, बाद निश्चय होतो. म्हणून विवर्तवाद हा अत्यंतिक महत्वाचा आहे महाराज. डोक्यातले शंका निवृत्त होतात महाराज आणि निशंकपणे बोध होतो महाराज. म्हणून विवर्तवाद कळणं, कारण का सगळ्या संतांचा जो व्यवहार तो विवर्तवादात नव्हतो. भगवंताचा देखील जो व्यवहार होतो महाराज त्यालाच विवर्त म्हटले महाराज. आणि लक्षात आता म्हणून इथं तुम्ही आमची दृष्टी उघडणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. चांगदेवाला जर दृष्टी उघडून घ्यावी लागली तर तुम्हाला घ्यायला नको महाराज. काय मिळवायचं नाही आहे वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. पण तसा निश्चय होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का अनात्म्याच्या अनाधिकाराचे संस्कार आहेत महाराज. चित्त होय म्हणील महाराज. आणि ते होय म्हणलेलं इथंच पुस्तकात झाकून ठेवलेलं असतंय आणि होतच घेऊन जाते घरातलं महाराज. कारण का ते संस्कार साथ आहेतच ना, ते ग बसत नाहीत महाराज. कुठे दडपून ठेवलेले असतात महाराज आतल्या आतच. आणि इथनं देखील मगा धरणं आपण जाऊन आलोय कावण्यातनं, हे तर कळत नाही. म्हणून विक्षेप दोष हा माझा अत्यंतिक घातक आहे महाराज. आणि तो दुसऱ्याला कळत नाही म्हणून आपण प्रकाशन करायचं महाराज आणि तो तेवढा निवृत्त करायचा पाठीमागे. हो. सृष्टीमध्ये 4 वाद आहेत. बघा सृष्टीचे 4 वाद आहेत. 1 जडवाद, 2 शून्यवाद, 3 भेदवाद, 4 चेतनवाद. बघा शून्यवाद आहे, भेदवाद मानणारे, जगसत्य मानणारे, जड मानणारे आहेत, जडवाद आहे. आणि चेतनवाद आहे, चेतन कारणवाद मानलेला आहे महाराज. जगत कारणाला चेतन हा कारणवाद मानलेला आहे. जड कार्य करू शकत नाही. भेदत्रय हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. शून्य ठरतच नाही महाराज. शून्याची सिद्धी करणारा कोणतरी असावा लागतो ना. म्हणून आपल्या संप्रदायात महाराज वेदांतांनी हा चेतन कारणवाद म्हणून यथार्थ जगताची केली आहे महाराज. अतिशय महत्वाचं आहे महाराज. आणि आज तुम्ही आम्ही चांगदेव 65चं चिंतन करतो, हे तुमचं आमचं परम भाग्य म्हणायचं. झेपत तरी नाहीच माणसाला, आणि झेपत नाही ही सांगित नाही. नाही महाराज यायचं होतं, ते अमकं होतं तमकं होतं. ते गुरुजी म्हणायचे, लोक म्हणायचे कुणाला काय कळतं विचारसागर, ते अमकं तमकं. गुरुजी म्हणायचे नाही कळून दे, तू सांग तुझ्याकडे काय भांडवल एकदा बघूया तरी. लोकांना कळत नाही हे तू सांगू नकोस. तुला माहिती नाही हे सांग. एखाद्र तरी असेल का नाही महाराज. जाणणार का सिद्धांताला धक्का लावता हो. तेवढ्यासाठी परमार्थ म्हणजे काय महाराज. आणि हे कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. चांगदेव 65 हा उत्तम अधिकाराचा एक उपदेश आहे महाराज. आत्मा अनात्मा दोन्ही चेतन मानणारे भेदवादी. बघा आत्मा बी आणि अनात्मा बी हे जग सत्य मानणारे आहेत ना, त्याला भेदवादी म्हटले. दोन्ही मानतात ते चेतन. हा दोन्ही जड मानणारे जडवादी. आता दोन्ही जड मानतात, त्याने जड चेतन आत्मा मानलाय महाराज. झोपेत तो जड होऊन पडतोय ना, हा जडवादी आहे ते. दोन्ही नाहीत म्हणणारे शून्यवादी. शून्यमध्ये असं तर दिसायला असतं महाराज. म्हणून आम्ही तत्व शून्य मानतो महाराज. पण माऊली म्हणजे तुमचा शून्य सिद्धांत तू कवने रीती होई सिद्धू म्हटले महाराज. शून्याची सिद्धी करणारा हे शून्य आहे म्हणणारा कोणतरी असायला पाहिजे का नाही. कारण का शून्य काय मी शून्य आहे म्हणू शकत नाही. काय नाही म्हणणारा कोणतरी पाहिजे. पाहिजेच ना का, म्हणजे तुमचं शून्य सिद्ध होत नाही महाराज. हा जड काय कार्य करू शकत नाही. भेद तरी दुःखाला का भेदाची सिद्धीच होत नाही ना. जाग झाल्यानंतर स्वप्नातलं काय झालं नाव सांगा. त्याचा अत्यंत अभाव होतो का, कुठं उडकाय जातोय. दुरीचं ज्ञान झाल्यानंतर काय होतं नाराज. ज्ञानानंतरची भाषा आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही. नाहीचा निश्चय कधी होतो महाराज. स्वप्नात स्वप्न सत्यच वाटतं महाराज. स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटणारी ती महाराज ज्ञानीपुरुष. कारण का त्यांचं जोपर्यंत जगतावर सत्य जात नाही
तोपर्यंत स्वप्न सत्यत्वानेच वाटणार महाराज. कारण का जागृतीतले संस्कार घेऊनच तिथं असतं ना. मग तुमचं जागृतीत स्वप्न जागृती मिथ्यावर ठरायला पाहिजे. त्यावेळी तुम्हाला स्वप्न पडताना मिथ्या रूपाने पडणार आहे. आले का लक्षात? बरोबर. आणि ते महात्म्यांचंच असतं महाराज. कारण का त्यांना जागृती नाहीच महाराज. खरी जागृती त्यांची ती आहे. चेतनवाद हा आपल्या वेदांतांचा आहे महाराज. कारण का दिसणाऱ्या जगताची योग्य तिने व्यवस्था लावून स्वरूपाला धक्का न लागता मिथ्यात्व निश्चय करायला हा चेतनवाद अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. नव्हे तिची काहीशी झालेले केळ्या नाही तिची दिसू लागले रे आरूप होते ते जीव शिवनाम आपली दावडी धरून खेळ्या. बघा ही चिंतन करा महाराज. हा आपोआप नशीब येणे रे. हे झोपनाकारणी केली एक बायको तिने एवढे हे ऐक खेळ्या तुझं सांगितले आईसे जाणून खेळ खेळ रे. हे जाण मग खेळ खेळ. कारण का खेळ खेळत असताना अंगावर डाव पडून घ्यायचा नाही महाराज. डाई नाही पडता महाराज. आणि अनात्मा जड व आत्मा चेतन मानणारे चेतनवादी अनात्म्याला जड मांडलंय आणि आत्मा चेतन याला चेतनवादी म्हटलंय. वेदशास्त्राचा चेतनवाद आहे. झालं. वेदांशास्त्राचा हा चेतनवाद आहे. त्यांनी जडाचा परिणाम व चेतनाचा विवर्त असे मानले आहे. होय जडाचा परिणाम आणि चेतनाचा विवर्त म्हणलंय. म्हणून मायेचा परिणाम किंवा अज्ञानाचा परिणाम चैतन्याचा विवर्त म्हटलंय. परिणाम का गाठला महाराज? तो तात्विक का अतात्विक हिचा आणि प्रश्न आहे महाराज. तात्विक जर परिणाम मांडला तर सपलं महाराज. मग अतात्विक परिणाम मांडलेला आहे. सुवर्ण अलंकार रूपानं भासणं. दुधाचं दही होणं हा तात्विक परिणाम आहे महाराज. परत महाराज दह्याचं दूध होणं शक्य नाही. तसा जर जीव झालाच विकारी झाला तर विश्वद स्वरूपाला प्राप्त होणार नाही महाराज. मग कल्पनेतला जीव आहे महाराज. कल्पना अविद्या. कल्पना तरी काय झाली? कल्पना म्हणजे अविद्येमुळे. म्हणून त्या अविद्येचा परिणाम चैतन्याचा विरोध तोच पदार्थ या रूपानं प्रतीला येणार. मायेचा किंवा अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त भासला अज्ञानामुळे. मग तोच पदार्थ या रूपानं भासणं. कारण का परिणाम सांगत असताना बोला की जरा उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप. आता इकडे काय घ्यायचं महाराज? अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला जगत भासणार आहे महाराज. म्हणून त्याचा समान स्वभाव आहे. अज्ञानी स्वतःहून विलक्षण आहे तसं जग तरी कसं आहे? स्वतःहून विलक्षण आहे म्हणून त्याचा समान स्वभाव आहे. आणि त्याचा अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव तो पारमार्थिक सत्तेतला आहे, स्थाणू व्यवहारिक सत्तेतला आहे आणि पुरुष वाचणारा प्रातिभाषिक सत्तेतला आहे. तसं चैतन्य पारमार्थिक सत्तेतला आहे आणि वाचणारं जग महाराज तुमचं व्यवहारिक सत्तेतला आहे. म्हणून अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप. दोन्हीकडे अन्यथा रूप आहे महाराज. याचा बाद होतो. कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. आणि तोच पदार्थ या रूपाने प्रतिष्ठेला प्रश्न नाही महाराज. जागा झाल्यानंतर स्वप्न घालवायची काही गरज नाही. मी त्याचा निश्चय होतो महाराज. आत्मा अव्यवहार आहे. प्राज्ञ अनुभूत व्यवहार आहे. आता आत्मा अव्यवहार आहे. प्राज्ञ जो आहे सुषुप्तीत आणि उद्भूत म्हणजे उद्भूत नाही अव्यवहार आहे त्याचा प्राज्ञ. आता काय वर आलंय लक्षात ठेवायचं. प्रमाता उद्भूत व्यवहार आहे. आता प्रमाता उद्भूत व्यवहार आहे. चैतन्याच्या ठिकाणी माया विवर्त आहे. बघा आलं का? चैतन्याच्या ठिकाणी माया ही विवर्त आहे. आता माया विवर्त गाठली आहे कारण का ती त्याची शक्ती म्हणून माया प्रधान उपादान कारण आणि चैतन्य याच्यानं निमित्त कारण. आता निमित्त कारण गुरुजी त्यांना एकोहम एकली निकंठ तिची शक्ती आहे तीच निमित्त कारण घडले. तिथं त्या वृत्ती प्रभाकरला हे चिंतन येऊन गेले थोडस. बघा लक्षात येते काय कुठं काय सगळं बघायला लागतं का? एका ठिकाणी मिळत नाही. म्हणून सागडी सारखी दृष्टी तिच्यातनं फिरायला लागते महाराज.
त्याला गप बसून चालतच नाही. असो महाराज, माया हे त्याला उपादान करण आहे, पण ती विवर्त मानली कारण त्याची शक्ती आहे ना ती. सांगताना सांगली शक्ती का म्हटली, स्वतंत्र राहू शकत नाही म्हणून. माया का म्हटली, अचिंत्य शक्ती आहे म्हणून. अज्ञान का म्हटलं, कळत नाही म्हणून. त्याला आवरण का म्हटलं, स्वरूपावर आवरण घालते म्हणून. एकाच वस्तूला ही सगळी नाव आहेत महाराज, आणि तीच त्याचं उपादान कारण आहे महाराज, आणि विवर्त आहे महाराज, म्हणजे त्याच्यावरती बसलेले आहे महाराज. हो, मायेचा तिथंच कार्य सगळं आहे ना हे. कारण का विवर्त गाठले की थोडस अडचणीत आल्यासारखं वाटतं महाराज. हो, बोला की. हा, सर्प हा त्या रज्जूवर विवर्त आहे, आलं का लक्षात. तसं ही त्याच्या सत्तेवर राहिलेली आहे म्हणून तिला विवर्त म्हणले. एक एक काय आहे, थोड्या भाषा बदलून नेले तर तिने, आणि तुमचा जसा अधिकार वाढत तसं ती इंजेक्शन दिले. अधिकार जसा वाढत तसं ती इंजेक्शन दिलेली आहेत महाराज. मायेचा परिणाम अंतःकरण आहे. झालं, मायेचा परिणाम अंतःकरण आहे. आणि अंतःकरणावच्छिन्न अंतःकरणावच्छिन्न चैतन्याला प्रमाता असे म्हणतात. अंतःकरणावच्छिन्न चैतन्याला प्रमाता म्हटलंय. मग याच्या जे अंतःकरणाचे त्या चैतन्याचं प्रतिबिंब मांडलेलं आहे त्याला प्रमाता म्हटलंय. आता प्रमाता म्हणजे प्रमाणद्वारा आपण व्यवहार करणारा. हा घट आहे, पट आहे, ते प्रमेय आहे. पाहणारे हे प्रमाण आहे आणि पाहणारा प्रमाता आहे. ज्यावेळी ती ही इंद्रिय नसतील त्याला साक्षी म्हटले महाराज. स्थूल शरीर आरंभवादात बसते. आता स्थूल शरीर हे जड आहे ना, आरंभवादात बसतो महाराज. लिंग शरीर परिणामवादात बसते. आता लिंग शरीर हे परिणामवादात आहे महाराज. परिणाम झाला त्याचा अज्ञानाचा. कारण शरीराचा विवर्तवाद आहे. आता कारण शरीराची म्हणजे अज्ञान हे विवर्तवाद आहे, त्याच्यावर राहिले ना. वस्त्रापेक्षा स्थूल शरीराला शाश्वती जास्त. बघा, राहून तिकडे म्हणते, आज नसलं तर राहून दे. वस्त्रापेक्षा स्थूल शरीराला महत्व आहे. स्थूल शरीरापेक्षा प्रमात्याला शाश्वती जास्त. बघा, त्याच्यापेक्षा प्रमाता जो आहे त्याला शाश्वती जास्त आहे. प्रमात्यापेक्षा प्राज्ञाला शाश्वती जास्त. आता त्याच्यापेक्षा प्राज्ञा सुषुप्तीतला घातला, त्याला शाश्वती जास्त आहे. म्हणजे तुम्हाला स्वरूपाकडे आणायचं आहे, एकापेक्षा एक पायरी पायरीने. प्राज्ञापेक्षा आत्मा खरा शाश्वत. आता प्राज्ञापेक्षा देखील आत्मा खरा शाश्वत आहे महाराज. कारण स्थूल शरीर आयुष्य आहे तोवरच राहते. का महाराज? स्थूल शरीर आयुष्य तोपर्यंत राहतो महाराज. हे आयुष्य संपलं की निघून जातो महाराज. म्हणून स्थूल आपण नाही, आपलंही नाही. आलेला एक दिवस घालवून टाकायचा महाराज. हो, लिंग देह व अविद्या प्रलय कालातही राहते. झालं. लिंग देह म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर आणि अविद्या प्रलय काळात देखील राहतं महाराज. कारण का ते तसं ठेवतात आणि पुढच्या ह्याच्यात देऊन जातात. म्हणून या लिंग देहाचा एकदाच नाश होतो तो ज्ञानानं होतो, ज्याला कारण स्वरूपाचं अज्ञान, आणि त्याचा नाश झाल्याशिवाय ते बाधित होत नाही. म्हणून याचा स्वभाव नाश आहे, सूक्ष्म शरीराचा आश्रय नाश आहे, आणि त्याचा परता नाश आहे कारण शरीराचा. लिहून ठेवायचं. हात कुठेही बोलायला प्रसंग येतो, साठ साठ बोलायला शिकायचं मला. परतानाशाचा फक्त विस्तार करा. हा, परतानाशाचा विस्तार करा. परतानाश बरोबर आहे. म्हणजे काय? परतानाश म्हणजे अज्ञानानं, अज्ञान आहे ते, ज्ञानाशिवाय त्याचा नाश होत नाही. अज्ञान जे आहे त्याच्या विरोधी कोण आहे? ज्ञान आहे. ज्ञानानं त्याचा, आता अंधकाराचा नाश घालवायचा असेल तर सूर्याची तिथं गरज आहे. तसं अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे, त्याचा परतानाश आहे. आणि ते अज्ञानावर जगणार सूक्ष्म शरीर आहे, आश्रय आहे त्याला. ते आश्रित आहे महाराज. पडून गेल्या भिंती चित्राची खेळ व्हावी माती म्हटली महाराज. आता चित्र काढलेलं याच्यावर आहे, भिंतीवर. भिंत पडली की चित्र नवीन घालवायची काय गरज नाही. तसं अज्ञान निवृत्त झालं ना, सूक्ष्म शरीर तुम्हाला घालवायची काय गरज नाही महाराज, त्याच्यावर जगलेलं आहे महाराज. आणि ह्याचा काय स्वभाव नाश आहे, तुम्ही घालवा नाही तर नाही घालवा. आयुष्य संपलं की गेले. स्वभावनाश
आश्रयनाश आणि परतानाश. आणि परतानाश. हे कुठं कुठं लावायचे हेही ध्यानात ठेवा आणि एकदा सोडून दुधाचे चिंतन करा. मागं मोर झालं तर फोन करा. चला. तथापि देहाच्या निराशे पावीची जटाया माझ्या हे म्हणावं लागणार आहे तुम्हाला, आपण घ्यावं लागणार आहे. मग त्यावेळी परतानाश कुठला, आश्रयनाश कुठला, स्वभावनाश कुठला सांगणं गरजेचं आहे महाराज. लक्षात आलं ना? काही अभ्यासू काय तो आणि कळणं गरजेचं आहे महाराज. आपल्याला कुठं पत्र जायचं आहे महाराज. लय तर आपण कापड बदलून महाराज होतोय बघा. कलच्या वेळेला जरा इकडे तिकडे होतं, आज जरा दुसरी कापडे घ्यायची. महाराज बदलला माहिती झालं महाराज. अरे काय महाराज बदलू नाही करू नये असं काय आमचा वाद नाही महाराज. चांगलं शिका, चांगलं करा महाराज. पण मूळ स्वरूपाकडे जावा महाराज. कारण का ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बंध निवृत्त होत नाही. जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, बाध होत नाही, तोपर्यंत महाराज स्वरूपाला पण प्राप्त होत नाही महाराज. तथापि ब्रह्मात्म्याचे ज्ञान झाले तर तथापि ब्रह्मात्मके ज्ञान झालं तर अविद्या लिंग देह राहत नाही. अविद्याने लिंगदेह राहत नाही महाराज. ते ज्ञान झालं ना अज्ञान निवृत्त होतं आणि त्यावर जगणारे जे सूक्ष्म शरीर आहे महाराज, लिंग शरीर, त्याचा नाश होतो महाराज. अविद्येशिवाय त्याचा नाश होत नाही महाराज. पण आत्मा ब्रह्मरूप असतोच म्हणून खरा शाश्वत एक आत्माच आहे. आणि तो ब्रह्मरूप असतोच महाराज म्हणून खरा शाश्वत जर कोण असेल तर तो आत्माच आहे महाराज. वस्त्रालंकाराने शोभा येते. बघा वस्त्र अलंकारानं स्थूल शरीराला शोभा येते महाराज. स्थूल शरीराने परिग्रही होतो. बघा स्थूल शरीरानं बायका पोर परिग्रह होतो आणि परिग्रह झाला की अडकतो. काय अडचण आहे त्याच्यात महाराज. मुक्त होता बळी झाल्याबद्दल. परिग्रह झाला की अडकला महाराज. माणसाला लई गंमत वाटते महाराज. आमचा असलाय, आमचं तसलं आहे, अरे तेवढा जास्त अडकला महाराज. लंगोटी नुसती जर काम लावते तर परिग्रह काय करेल नाव सांगा महाराज. एका लंगोटीनं पाळणा लुंबिवला का नाही महाराज. हा? जीवाने व्यवहार बनतो. होय जीवन व्यवहार हे बनतो. जीव झाला ना अव्यवहारी होता ना व्यवहारी बनतो. हे अशा त्या कुठे आहेत या हे कुठे गेलेले आहे महाराज. आत्मा अव्यवहारी असतो. बघा आत्मा अव्यवहारी आहे असतो. आत्मस्वरूपावर अविद्या स्वीकारली की प्राज्ञ होतो. झालं. आत्मस्वरूपावर अविद्या स्वीकारली, सुषुप्तीतला प्राज्ञ अज्ञान प्राज्ञ होतो. काय कळत नाही आता. प्राज्ञ झाला. हा. आणि अविद्येचा परिणाम झाला की प्रमाता बनतो. झालं. तिचा परिणाम झाला की प्रमाता झाला बनतो. करता भोगता झाला, परिणाम झाला ना प्रमाता होतो. शरीर धारणा केली की परिग्रह वाढत असतो. आणि मग शरीर धारण केलं परिग्रह वाढत राहतो. अशी सृष्टीची रचना. ही सृष्टीची रचना सांगितली तुम्हाला. सृष्टीचे कारण विवर्त आहे. कार्यामध्ये कोठे परिणाम आहे आता सृष्टीचं कारण जे आहे ते विवर्त आहे व कोठे आरंभ आहे. आणि कुठं आरंभ मानला आहे. कारणाचा नाश न होता नानाचे एक होणे म्हणजे आरंभवाद. झालं. कारणाचा नाश न होता एकाचं नाना होणं. नानाचं काय म्हटलं. कारणाचा नाश न होता नानाचे एक होणे म्हणजे आरंभवाद. कारणाचा नाश न होता नानाचं एक होणं त्याला काय म्हटलं. आरंभवाद. आरंभवाद नाना ते तुमचे परमाणू अनेक आहेत त्यांचं एक होणं त्यांनी जग मानले परमाणुवाद. आणि दुधाचं दही होणं त्याला परिणामवाद. कारणाचा नाश होऊन एकाचे नाना होणे म्हणजे परिणाम. झालं. कारणाचा नाश होऊन एकाचं नाना होणं त्याला परिणामवाद म्हणलाय. सृष्टी निर्माण झाली तरी ब्रह्म जशास तसे राहिले म्हणून परिणाम नाही. परिणाम नाही. आता सृष्टी निर्माण झाली पण ब्रह्माला काय धक्का लागणार नाही म्हणून परिणामवाद नाही. नानाचे एक झाले नाही म्हणून आरंभवाद झाले. नाही. नाना नाही ना नानाचं एक झालं नाही म्हणून आरंभवाद नाही मग विवर्तवाद. ब्रह्म नाना झाले पण स्वभावाने बिघडले नाही म्हणून विवर्तवाद. झालं. आले का. ब्रह्म नाना झाले
पण स्वभावाने बिघडलं नाही म्हणून विवर्तवाद. नाना दिसलं तुम्हाला हो, मानायला आला म्हणून. नाना अलंकार झाले पण सोन्यात काही बिघड झालेला नाही महाराज. हिलाच विवर्तवाद मानायचा. अशा रीतीने आरंभवाद परिणामवाद अशा रीतीने आरंभवाद परिणामवाद सृष्टी नसून विवर्तवादात आहे. अर्थात भेदवाद, शून्यवाद, जडवाद हे सर्व खंडित आहेत. अद्वैतवादच खरा आहे. शी अध्यासाची संगती लावण्यासाठी हे वाद आहे. लक्षात ठेवा. झाले का तुमच्या लक्षात? पण यथार्थ या दिसणाऱ्या सृष्टीची संगती लावून स्वरूपाला धक्का न लागता बाद होण्याला योग्य जर असतं तर तो विवर्तवाद आहे. परिणामवाद मानला तर महाराज कारणाचा नाश होतो. आरंभवाद मानला तर नाना स्वीकारावा लागतो. तो जड कारणवाद आहे. जडात कार्य होऊ शकत नाही महाराज. स्वभावानं जग होणं शक्य नाही महाराज. मग मानायचं तर विवर्तवाद. स्वरूपाला धक्का न लागता जरी नाना झालं तरी स्वरूपात काही बदल झालेलं नाही महाराज. याचा स्पष्टार्थ असा आहे की चांगदेवा तू योग ऐश्वर्याने संपन्न किंवा इतर शास्त्र निष्णात असला तरी अरे बाबा चांगदेवा तू योग शास्त्र संपन्न आहेस. सगळ्या शास्त्राचं जरी निष्णात असलास तरी मम ध्यास परिणाम करून असंग व्यापक अनंत अखंड ब्रह्मरूप मी आहे असा निश्चय कर. अध्यास तू घालवतो. मी आणि माझा हा जो अध्यास आहे तू घालव आणि मी असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं आहे असा तू काय कर निश्चय कर. असा तुझा दृढ अप्रोक्ष निश्चय झाला म्हणजेच आपल्याला आपण भेटलो असे होते. बघा असा दृढ तुझा अप्रोक्ष जर निश्चय झाला तरच आपण आपल्याला भेटलो असा तिथं होतं महाराज. हीच आपल्याला आपण भेट आहे महाराज. इथं आपलीच आपण भेट घ्यायची आहे महाराज. जी वृत्ती आहे ती बहिर्मुख जी आहे ती अंतर्मुख झाली ना तिथे भेट होते आणि तेच मी असंच गुरुमुखांना जाणून घ्यायचं महाराज. तत्वमसी महावाक्य महाराज. कारण का त्यांचं ते बी झालेलं होतं महाराज. त्यांना आत्मसाक्षात्कार होता पण ब्रह्मसाक्षात्कार नव्हता. एवढा अपुरा होता महाराज. म्हणून त्यांना हे सांगायची पाळी महाराज. हो 58 नंबर निश्चय कर म्हणजे झालं. झालिया प्रलयी एकारणव अपार पानियाची धाव गिळू आपला उगव जैसे करी. अर्थ प्रलय काळाच्या वेळी सर्व जग जलमय होते तेव्हा सर्व नद्यांचा उगमास आणि प्रवाहास हे पाणी गिळून टाकीत असते त्याप्रमाणे तू कर. आता काय कर स्वरूपात महाराज. प्रलय कालाचं इथे तिने एक उदाहरण दिले महाराज. प्रलय काल व्हायच्या अगोदर महाराज ही नदी आहे तो समुद्र आहे वडा आहे नाला आहे हे सगळं भेद असतं महाराज. बरोबर आहे. आता प्रलय कालात काय होतं महाराज उपाधीचा सगळा बाद होतो महाराज. पाणी रूपाने आता देखील एकच आहे महाराज पण तिथं उपाधीने त्याला संकुचितपणा आलेला होता. भेद होता महाराज. प्रलय काल काय करतो महाराज आता सगळं पाणीच असतं महाराज. नदी वडा ते तलाव समुद्र हे काय राहिलेलं नसतं. तसं बोधानं काय होतं महाराज अथांग कारण का देशकाल वस्तू भेदभावाला आत्मा निर्वाळला विश्वाकार महाराज. देशाचा भेद राहत नाही महाराज. व्यापक आहे. कालाचा भेद राहत नाही. तिन्ही कालात आपण आहेत म्हणून. वस्तूचा भेद राहत नाही. सर्वच आपण आहोत म्हणून. प्रलय कालाचं इथं उदाहरण काय दिले महाराज अथांग पाण्याशिवाय दुसरं काय नाही. तसं बोधानंतर महाराज या दिसणाऱ्या त्रिपुटीचा अत्यंत अभाव होतो आणि दिसणारं हे विश्व आपणच. विश्वची माझी 80 मती जायची किंबहुना चर आपण अशी झाला म्हटले महाराज. काय शिल्लक राहत नाही महाराज. ही बोधाची कसोटी आहे महाराज. विवरण प्रलय काळाच्या वेळी सर्व जग एकारणव म्हणजे जलमय होत असते. प्रलय काळात सगळं जगच महाराज एकारण म्हणजे जलमय होत असतं महाराज. तेव्हा गटार ओढे नदी गंगा समुद्र असा भेद राहत नाही. त्यावेळी गटार नदी ओढा काय राहत नाही महाराज. संपूर्ण जलमय होतं महाराज. तसं बोध झाल्यानंतर मी माझं एवढं तरी राहू नये महाराज. हीच बोधाची कसोटी आहे महाराज. एक सेकंद
हे ऐकताना जात ते जरा स्थिर कसं राहील, हा. हलणार परत कसं नाही, परत हलणार कसं नाही. हा हे महत्वाचं आहे. हे तेवढ्यासाठी श्रवण झाल्यानंतर मनन सांगितलं. स्थिर होतंय, अभ्यास कायच सांगितला. नाही. ते षडलिंगात अभ्यास हे का घातलं महाराज? तर आपल्याला आता आहे वाटते महाराज, ऐकतोय आपण, बरोबर त्या क्षणी झालं असं वाटतंय महाराज, वाटतं स्थिर जातं पण पण लागलीच घेऊन कुठं जाते त्याचा पत्ता लागत नाही. हलते ते असं आता तुमच्या शास्त्र कृपा झाली, हो. आता अंतकरून कृपा व्हायला. चांगलं बोललात बाबा, अगदी, अगदी. भाग्याचं बोललात. आणि ती ज्याची त्याने करून घ्यायची. आता शास्त्रकृपा झालेली स्थिर राहायला पाहिजे ती. अंतकरून कृपा हो. मग आता ही अंतकरण कृपा दुसऱ्यानं कोणी करायची नाही, त्याची मशागत आपणच करायची. म्हणून तरी षडलिंगात घातलं ते पहिलं दुसरं अभ्यास हे दुसरं लिंग घातलं तेवढ्यासाठी मला. आणि अंतकरण कृपा झाल्याशिवाय सद्गुरु कृपा होत नाही काय? आता ते मानायचं आपण, ती झाल्याशिवाय होत नाही, तरी पण अभ्यासाने अंतकरण कृपा करणं गरजेचं आहे मला. शेवटपर्यंत अभ्यास राहायला पाहिजे, शेवटपर्यंत श्वासाचा शेवट आहे तोपर्यंत अभ्यास राहायला पाहिजे. मीच आहे ते, कारण का अनाधिकाराचे संस्कार अनाथ मिळत आहेत महाराज. आणि ते अंतकरण अनाधिकारात हा देह इथला आहे, पण पाठीमध्ये संस्कार घेऊन अनेक जन्माचे आलेले आहेत ते महाराज, अनेक युगाचं म्हणा, आणि ते लवकर जात नाहीत महाराज. आणि त्याच्यासाठी सारखंही गाजीत बसायला लागते महाराज. तेलधारीसारखं उदाहरण दिलं हो, तेलाची धार तेवढ्यासाठी दिली हो, सातत्याने धार टिकून राहायला पाहिजे महाराज, महत्वाचं आहे. म्हणून आता बोलत असताना हेच बोलायचं, चुकून देत बोलत असताना शास्त्रच बोलायचं, ऐकत असताना शास्त्रच ऐकायचं. ही साधकाची कसोटी आहे महाराज. त्यांनी गोलांगून न्याय दिला तेवढ्यासाठी महाराज, अंध गोलांगून न्याय जो दिलाय ते तेवढ्यासाठी दिलाय महाराज. विचार साधन कायम जागा राहावं महाराज. काय आहे तिथं, एक राजाचा पुत्र जातो महाराज वनात, त्याला ते चोर काय करतात, त्याचं सगळं लुटून घेतात, त्याचं डोळं फोडतात आणि त्याला वनात सोडतात. एक निर्दयी पुरुष येतो आणि त्याला सांगतो ह्या बैलाचं शिपूट धर, तू उन्मत्त झालेला बैल असतो महाराज, आणि मग तुझ्या घरात तू सुखाल जाशील. आता उन्मत्त झालेला बैल घरात नेऊन सोडील त्याला. तसं महाराज आपण ही जी आपली चोर मंडळी आहे तिने, म्हणजे घरातली, तिने आमचं विवेकाचं डोळं फोडलेलं आहे महाराज. आणि मग विवेकाचं डोळं द्या म्हणून आपण कुणाला तरी महाराजाला शरण जातो. महाराजांना जरी भेद तुम्हाला सांगितला तर निर्धन माणसाच्या सारखं आमचं उत्तर महाराज. म्हणून अभेदाच ऐकणं अत्यंतिक. कुणाचं ऐकायचं महाराज, कुणाचं ऐकू नये महाराज, ह्याला काही शास्त्र सांगितलेलं आहे महाराज. म्हणून बोलायचं तर अधोगतीच बोलायचं, ऐकायचं तर अधोगतीच बोलायचं, कळून देणे तर नाही कळून, आज ना उद्या काय कळायचं महाराज. तेच मी आहे ना, भेदाचा निषेध आहे महाराज. कारण का भेदाचं दुःख आहे ना, दुजे जवळ घडे हो. म्हणजे निरनिराळ्या पाण्याचे प्रवाह आणि प्रवाहाचे उगम प्रलयाचे पाणी गिळून टाकीत असते. नदीला गंगेला उगम असतो आणि शेवट असतो. समुद्राचा उगम कुठून झाला हे सांगता येत नाही, पण त्यात अपार पाणी असते. एवढंच. आता निरनिराळे पाणी नदीला गंगेला महाराज उगम असतो, शेवटी त्यांचा असतो महाराज. कुठनं तरी त्या याच्यातनं निघालेले असते, समुद्राला ती जाऊन पोचते महाराज. नालेवाडे इथनं कुठनं तरी निघतात, नदीला जाऊन पोचतात. पण समुद्राला उगम कुठं नाही, अथांग पाणी असतंय, तिथेही पूर्ण दिलेलं नाही महाराज. अथांग पाणी असतं एवढंच महाराज. तरी पण हा नदी ओढा नाला समुद्र तिथेही भेद आहे महाराज. पण प्रलयाच्या काळात काय तसं अहम ब्रह्मास्मी झाल्यानंतर सगळा भेद मावळावा महाराज. निदान मी महाराज एवढं मावळलं तर बास आहे. काय मी सोडले सर वाटतंय महाराज, पण मी सोडले एवढं सोड म्हणजे झालं म्हणते. ते लवकर जात नाही हो. आणि लोकांकडे बघून आपली वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपलं काय झालं हे बघायचं, यालाच अभ्यास म्हणायचा मला. आपलं कितपत झाले, आपण किती वाट चाललोय, पल्ला अजून केवढा शिल्लक आहे त्या स्थानावर जायला, हे बघणं अत्यंतिक आणि साधकाच्या पक्षी अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. हो. तथापि प्रलय काळाचे पाणी सर्व पाण्याच्या हो सर्व पाण्याच्या प्रवाहास आणि
प्रवाहाच्या उगमास बुडवून टाकते. प्रलय कालाचं पाणी काय करतं महाराज? सगळ्या पाण्याचं जे प्रवाह आहे, उगम आहे, त्याला ते बुडवून टाकतं आणि एकारण होतं महाराज. तसं तुमचं आमचं हे सगळं जन्माला यायचं, मरायचं, हे सगळे हे जे आहे ते सुस्वरूपात सगळं विलीन होऊन जातं महाराज. कुठलाही वेद ध्याता ध्यान ध्येय, ध्याता ध्यान ध्येय, कर्ता कर्म क्रिया, त्रिपुटीचा अत्यंत तिथं महाराज अभाव होतो. त्याप्रमाणे आणि अभाव झाला ही सांगायला कोण शिल्लक राहत नाही महाराज. तर अभावाचं दृष्टांत झाला असं तरी अजून कुठं तरी आहेच महाराज. त्याप्रमाणे चांगदेवा तू कर, म्हणजे चांगदेवा त्याप्रमाणे म्हणजे प्रलयाच्या कालाप्रमाणे तू करतो. म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेद रहित सर्वत्र परिपूर्ण असे जे ब्रह्म ते मीच आहे असा दृढ अप्रोक्ष निश्चय करून त्यात निश्चयातच आहे ना, बरोबर विषय. निश्चयात देहादिक सर्व अनात्म पदार्थांचा प्रवाह नाहीसा करून टाक, तरच तुला आपण आपल्या भेटीचा सोहळा भोगता येईल. बघा, तुझ्या ठिकाणी जसं त्या नदावडी सगळं एक होतं तसं स्वगत सदातीय भेद रहित असा जो तू आहेस. तुझ्या ठिकाणी स्वगत भेद नाही, कारण का तू सावयव नाही. स्वगत भेदाला रूप असावं लागतं, कुठेतरी अवयव असावं लागतात. एका शरीराच्या ठिकाणी असणारे भेद त्याला काय म्हटले? स्वगत भेद. तुला रूप नाही, नाव नाही, काय नाही म्हणून तुझ्या ठिकाणी स्वगत भेद नाही. सदातीय भेद तुझ्यासारखा दुसरं कोणतरी असायला पाहिजे महाराज. तुझ्यासारखा तूच आहेस. जरी जीव वाटत असला तरी जीव भिन्न नाही, कल्पनेने अविधीने जीव वाटलेला आहे महाराज. म्हणून तुझ्या ठिकाणी सजातीय भेद नाही, विजातीय भेद जरी दिसणार असलं तरी तू पारमार्थिक सत्यता आहेस आणि दिसणारं कसं आहे? व्यवहारिक सत्यता आहे. आणि समसत्यतच व्यवहार साधक वादक होतो. हे तुझ्या स्वरूपाला काय धक्का लागत नाही, म्हणजे तिथं विजाती भेद करू शकत नाही. म्हणून स्वगत सजातीय विजातीय भेद ही अखंड मी आहे आत्मस्वरूपानं असा तू काय कर? निश्चय कर आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी तू स्थिर हो महाराज. चळढळ होऊ नको महाराज. हो, कारण का परिचिन्नात येणं जाणं होतं बरोबर आहे. आणि एक छेद बसला की 12 भेद तुमच्या ठिकाणी सिद्ध होतात महाराज, 1-2 नाही. सगळं सदाची विजाती देश काल वस्तू भेद, मग तिथं जीव ईश्वराचा त्याने आलं सगळं महाराज ते चांडगात असो. एका गावात 12 तुकडे होते. हो, एक छेद घातलं ना संपूर्ण महाराज. म्हणून इथं मुळावर त्यांनी घात घातला. मूळ जे स्वरूप कारण जे आहे ना त्याच्यावर भाव वाटलाय महाराज. म्हणून आपल्या वेदांतांचं ज्ञानपुरुषांचं संतांचं महत्व काय महाराज? त्याची कारणे आहेत महाराज. योगी इथं अपुरा पडला ना महाराज. योगी जर अपुरा पडतो तर संसारिकाचं काय महाराज? चांगदेवा तू असा कर, हा सगळा भेद निवृत्त कर. कारण का भेदाचं तू काय? त्या भेदाचा काय कर? तू बाद कर, निराश कर. अथांग तुझ्या स्वरूपात तू स्थिर हो, तरच तुला समाधान प्राप्त होणार आहे. काळावर सत्ता मिळवण्याची ही दशा. हो, आणि आम्हाला तरी काळ रात्रंदिवस खातोय महाराज. पण काळाला खाणारे संत महात्मे, काळावर सत्ता गाजवणारे, काळ गुलाम सलाम करी म्हटले राब त्याची तुकया घरी. काळाला गुलाम करून ठेवले त्यांनी महाराज. जा म्हटले आता येत नाही, सांगितले ना ज्ञानोबारायांना सांगायला आलेत महाराज. त्याला काळावर सत्ता मिळवलेली पण परत येईल ही भीती होती, होय. म्हणून ते परत आणि समाज काळाला सत्ता नाही फसवलं म्हणूया आपण. पण काळा सत्ता गाजवणारी संत महात्मे पण त्यावेळेला समाधीत ते जातो. समाधीत जातो. जगवलं म्हणे आपण. म्हणजे ती भीती होती येणार. होय. हो हो. आणि संत म्हणून तरी सांगितलं ना निर्भय असणारा संत महात्मा असतो महाराज. योग्याला भय आहे महाराज, सभय आहे. आणि निर्भय असणारे संत महात्मा. कारण का आपल्याला मरणच नाही ना. मरण माझे मरून गेले, आपुले मरण पाहिले मी डोळा. मरण घालवून म्हणजे अज्ञानी वर्त करणं महाराज. ते संत एका दाट जंगलात ते एकटे राहायच्या साधन भीतीच नव्हती. मी म्हटलं भीती नाही मला कोणाची. काय भीतीचं काय गरज आहे? हो, चल. निर्भय अवस्था प्राप्त करून घेणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. हो.
कारण का त्याला काही कोणी रावलेलं नसतो. आता सूक्ष्म शरीर आहे बरं. हे अनादिकालच आहे. होय 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 होय. किती युग झाले जन्म काय आपल्याला- सांगणार आपल्याला की माहिती. जोपर्यंत अनादी म्हणले त्यातच आलं. एवढ्यासाठी काय माहिती काय तेच. ही पदार्थ स्वरूपाने सिद्ध होत नाही तरी पण कार्य लावतात ना, हा म्हणून त्यांना अनादी म्हटलेलं आहे महाराज. आणि ते अज्ञानाचं कार्य आहे, त्याला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. मग आता तुमच्या ठिकाणी अज्ञान कधी झालं? माहित नाही. हा, म्हणून ते अज्ञान ब्रह्म म्हणजे माया किंवा अज्ञान म्हणलंय आणि त्यांचा संबंध जीव ईश्वर आणि त्यांचा भेद भेद. अनादी म्हणले तेवढ्यासाठी. कारण का ही स्वरूपाने घट जसा तयार होतो तशी स्वरूपानं तयार झालेलं नाही. मग कधी तुम्ही अज्ञान मानलं? मानलं एवढंच, कार्यावरून त्याचं कारण मानलंय म्हणून ते अनादी म्हणलं. आता अनादी आनंद तो परमात्मा आहे, अनादी आहे पण शांत म्हणले कुणाला? मायेला, अज्ञानाला बाधित होतं ना ते. आणि साधी सांधे पदार्थ म्हटलं, त्याची उत्पत्ती नाश आहे असं घ्यायचं. पण अनादी म्हणलं तेवढ्यासाठी. प्रश्न तोच आहे का आम्हाला? नाही तोच आहे. नाही, आम्ही आपला सूक्ष्म देह राम अवतारा सुद्धा होता. होतं की आहे ना आपण. हो हो. आता जर कोणतरी आपण भक्त असेल, काहीतरी असेल, काहीतरी काहीतरी असेल, असणार. हा, काय नाही असं काहीतरी असणार. गाढव असेल, घोडा असेल, ब्रह्मदेव देखील असा म्हणून सांगितलंय. तिथं सरळ सांगितलंय, तुम्ही काय करा तर ब्रह्मदेव देखील झाला असाल बरोबर. पण मुक्त नाही. आणि गाढव देखील झाला असेल. का सांगतोय? मुक्त झाला नाही म्हणून. आणि जोपर्यंत होत नाही मुक्त तोपर्यंत कुठली वासना कधी राहील आणि त्या जन्माला जावं लागतं मला. काय या कुत्र्याचं बरं आहे म्हणून जर वाटलं गाडीतनं फिरणाऱ्या तर जाणार कुत्रे जाणार. उभावं लागणार नाही. इंद्र सुद्धा डोंगळा झाला ना. वासना कशी? इंद्र सुद्धा डोंगळा झाला हो. मग इंद्र डोंगळा झाला. चला, होतंय महाराज, फिरत येतंय महाराज. ब्रह्म सांगितलं म्हणजे ब्रह्मदेव सांगितलं, त्याच्या पुढे काय नाही. पण ते जर झालं तर इंद्र पण लांब केले. 59. ज्ञानदेव म्हणे नामे रूपे विन तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. अर्थ, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामरूपा वाचून तुझे आत्मस्वरूप सत्य आहे, तेच स्वानंद जीवनाला प्राप्त होऊन तू सुखी हो. त्याचा त्याने अगदी शेवट आणून ठेवलेला आहे. ही ओवी मोठी आहे. हा. ह्याच्यात हे करायचं झाली तर नामरूपात्मक जे थांबले. नको नको. अतीत आहे ते खरं तुझं स्वरूप आहे आणि ते तू जाणून घे. नामरूपाचा अत्यंत बाद कर आणि तुझ्या जीवनाला तू सुखी हो म्हणून सांगितलंय. कारण का अखंड